नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकताय रेडिओ देवगिरी 91.2 FM वारसा लोकसंस्कृतीचा. आणि मी आहे तुमच्यासोबत आर जे रसिका. मित्रांनो, संगीत ही अशी भाषा आहे जी शब्दांशिवाय मनाशी संवाद साधते. काही वाद्य अशी असतात ज्यांचा प्रत्येक ठेका आपल्याला आपल्या संस्कृतीशी, भक्तीशी आणि परंपरेशी जोडत असतो. आज आपण अशाच एका प्राचीन आणि भारदस्त वाद्याबद्दल जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आज कलादर्शनमध्ये आपल्यासोबत आहेत अतिशय तरुण पण तितकेच अभ्यासू पखवाज वादक विजय संतोष तुपे. तो गेली 6 वर्ष पखवाजाचं शिक्षण घेतोय. संतोष महाराज सोळंके यांच्याकडे तो तालीम घेत आहे. सध्या संगीत विषयात BA शिक्षण सुद्धा घेतोय. तर वारकरी क्षेत्रात पूज्य इंदुरीकर महाराज यांच्या 30 पेक्षा अधिक कीर्तनांमध्ये त्यांनी पखवाजाची साथ सुद्धा दिली आहे आणि अनेक नामांकित कीर्तनकारांसोबत वादन करण्याची संधीही त्याला लाभली आहे. आणि विजयचं एक सुंदर स्वप्न सुद्धा आहे. महाराष्ट्रातच नाही तर देशातील प्रत्येक माणसाच्या मनापर्यंत संगीत पोहोचलं पाहिजे. चला तर मग मित्रांनो, आपण विजयचं मनापासून स्वागत करूया आपल्या स्टुडिओमध्ये आणि जाणून घेऊया त्याच्या या सुंदर स्वप्नाबद्दल. विजय, सगळ्यात आधी तुझं रेडिओ देवगिरीवर खूप खूप स्वागत आहे. रामकृष्णारी. नमस्कार मॅडम. तर विजय, आम्हाला तुझ्याबद्दल आणि तुझ्या या प्रवासाबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. तर आम्हाला थोडंसं सांगशील का? नक्कीच. रामकृष्णारी. नमस्कार मॅडम. मी विजय संतोष तुपे. गेले 6 वर्ष मी पखवाज क्षेत्रात अध्ययन करत आहे आणि अजूनही करतोय. तर जेव्हा आपण आवडीला आपलं प्रोफेशन बनवतो तेव्हा ते अधिक सोपं होतं. त्यामुळे मग मी उच्च शिक्षणसुद्धा BA इन म्युझिक असं चूज केलं. त्यामुळे मला आता तिकडे पण आवड आहे आणि माझी कला तर आहेच आणि शिक्षणसुद्धा कलेतच आहे. त्यामुळे ते अधिक गोड वाटतंय मला. वा, खूपच छान. तू आता सांगितलं की तू गेल्या 6 वर्षांपासून पखवाजामध्ये शिक्षण घेतोय. तर तू या 6 वर्षांमध्ये चांगलंच नाव कमावलंयस. पण मग तुझी नेमकी सुरुवात कशी झाली आणि तू पखवाजच का निवडलं? पखवाज का निवडला याचं कारण असं आहे मॅडम, की मी लहानपणापासून वारकरी क्षेत्रात मला आवड आहे. वारकरी क्षेत्राची होती, आहे पण. तर लहानपणी आमच्या गावात म्हणजे सप्ताह बसतो आमच्या गावात. तर मी लहानपणी शाळेला सुट्ट्या टाकून सप्त्याला जात होतो 7-7 दिवस. तर तेव्हा संगीतातलं काही कळत नव्हतं, पण टाळ घेणं, ते वाजवणं आणि वारकरी गेटअपमध्ये तिथं उभा राहणं, कीर्तनाला साथसंगत करणं. मग महाराज लोकांकडून प्रोत्साहन भेटत होतं. तिथं नामोल्लेख व्हायचा की यार इतका लहान मुलगा आहे आणि तो टाळ घेतोय. तर मग ते मला मोटिवेशन भेटलं की यार आपण पण, आणि आमच्या गावात वादक येतात तर मग त्यांच्याकडे बघून अरे आपण इथं पाहिजे होतो असं तसं. मग ते मला वाटायचं की आपण जर असं वाजवलं तर किती छान, असं तसं. कोरोना लागला आणि त्यानंतर मी वडिलांना म्हणलं की पखवाज शिकायचं आहे पप्पा मला, आणि मृदंगच का. तर याचं कारण असं आहे की मी त्या वाद्यांचा राजा मानतो. जेव्हा त्या पखवाजाचा धा पडतो ना, तो समोरच्याचा काळजातच जातो मॅडम. तर तसं मला तबला पण प्रिय आहे, मला बाकीचे वाद्य पण प्रिय आहे, पण पखवाज सगळ्यात वरती आहे माझ्यासाठी. हा, म्हणजे तो माझा मित्रच आहे तसं म्हणायला काही हरकत नाही. तर मग वारकरी क्षेत्रात तशी आवड होती आणि मग मी लॉकडाऊनमध्ये पखवाज आधी घेऊन टाकला. जनरली काय होतं की आपण क्लास लावतो आणि त्यानंतर वाद्य घेतो. बरोबर. मी 1 वर्ष आधीच पखवाज घेऊन ठेवलेला होता की आपण क्लास लावूयात. मग त्याआधी मी काही पण वाजवायचो, पण नंतर माझ्या आयुष्यात एका देव माणसाचं आगमन झालं असं म्हणता येईल आपल्याला. ते म्हणजे आमचे गुरुवर्य संतोष महाराज सोळंके. त्यांनी मला खूप चांगलं शिकवलं आणि अवघ्या 2च वर्षात त्यांनी इतकं छान प्रकारे शिकवलंय की मी 2 वर्षात इंदुरीकर महाराजांच्या स्टेजवर गेलो होतो त्यांच्यासोबतच. वा 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 तर ही त्यांची देण आहे मला. आणि वा, खूपच छान. तू आता संतोष महाराजांचा उल्लेख केला की तू त्यांच्याकडून शिक्षण घेतोय. तर मग तुला सर्वात मोठा संस्कार आणि सर्वात मोठा म्हणजे नेमका धडा तुला त्यांच्याकडून काय शिकायला मिळाला? मॅडम, गुरुजी म्हटल्यानंतर आपल्या मनात पहिली येणारी भावना असते की कडक शिस्त आणि तो धाक. तर आमचे गुरुजी मुळात तसे नाहीच आहे. त्यांचा स्वभाव असा आहे की जर ते आपल्याला शिकवतायत तर ते आपल्याला मुलाप्रमाणे शिकवतील, आणि जेव्हा आपण बाहेर इतर ठिकाणी आहोत तेव्हा ते मित्राप्रमाणे आपल्याला वागणूक देतील. त्यामुळे त्यांचा हात माझ्या पाठीवर एवढा आहे की त्याचं शब्दात वर्णन करणं माझ्यासाठी तरी सोपं नाहीये. म्हणजे त्यांची कृपा इतकी आहे की त्यांनी मला अवघ्या 2च वर्षात, मी आत्ता बोललो की इंदुरीकर महाराजांच्या स्टेजवर नेलं, की ज्या स्टेजवर जाण्यासाठी बरेच वादक अजूनही झटतायत त्या गोष्टीसाठी. वा, खूपच छान. मग जेव्हा तू पखवाज शिकायला सुरुवात केलीस तेव्हा तुझ्यासमोर कोणती अशी आव्हानं आली का, किंवा म्हणजे तुला असं वाटलं का की हे खूप कठीण वाद्य आहे? अडचणी आल्या ना मॅडम, की अडचणी अशा होत्या की मी सुरुवातीला बोललो की आपण आवडीला जर प्रोफेशन बनवलं तर ते अधिक सोपं वाटायला लागतं. पण तरी सुद्धा पखवाज आहे असं वाद्य आहे, पखवाजच नाही तर इव्हन सगळेच जे परकी सण आहेत ते असे आहेत की मृत कातड्यातून जिवंत आवाज काढणे ही एक ती कला आहे की आपण जे आता पखवाज बघतो
तर तो पकवाज जे खोड असतं ते लाकडाचं असतं, पण ज्याच्यातून आवाज येतोय ना ते कातळ जर असलं तर ते बकरीचं आहे किंवा बैलाचं आहे. तर म्हणजे लोक पण म्हणतात की तुम्ही तुमच्या भक्तीसाठी प्राण्यांचा जीव घेतात का, पण वगैरे हे वाद्य जे बनवलं ते भगवान शंकराने बनवलं, देवाच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. तर तसं त्यामुळे मग आव्हान तर सुरुवातीला होतं की जोपर्यंत ते रुटीनला लागत नाही माझ्या हाताला तोपर्यंत ते बऱ्याच वेळेस असं झालं की माझे बोटं फुटले. आणि ते घरच्यांना पण वाटलं की यार आता प्रत्येक आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलांनी जर त्रास होतोय तर ते नको, पण त्यांनी मला कधीच असं म्हटले नाही की तू करू नकोस की काय. सगळ्यात जास्त मला सपोर्ट होता की तो माझा वडिलांचा होता. आणि जर मला क्लासला जायचंय तर माझे वडील जॉबला सुट्टी टाकायचे अर्ध्या दिवसाची की अरे नाही विजयचा क्लास आहे आपण, आणि पूर्ण क्लास होईपर्यंत असं नाही की ते मला सोडून जातील, पूर्ण क्लास होईपर्यंत ते माझ्यासोबतच बसायचे. आणि त्यांचा सपोर्ट इतका होता की ते कधीच म्हटले नाही की आता ऑब्व्हियसली जर वाद्य आहे तर मेंटेनन्स खूप लागतं वाद्याला, पण ते कधी असं म्हटले नाही की यार कामापेक्षा जास्त तर खर्च आहे, कधीच नाही. जर मी म्हटलं पप्पा की आपल्याला पकवाजाला दुरुस्त करायचंय, हा ओके टाकून दे तू, मी देऊन टाकेल पैसे, असं तसं. आणि जर मी स्वतः जर म्हणत नाहीये आणि त्यांना दिसतंय की काहीतरी कमी आहे आणि चांगलं वाजत नाही, त्यांना पण त्याच्यातली खूप मोठी समज आहे. त्यांनी पण इंदोरीकर महाराजांना आधी साथ केलेली आहे. तर त्यांना जर समजलं की काहीतरी कमी वाटतंय तर ते म्हणायचे वाजत का नाहीये, मग म्हणला पप्पा ते जरा जरा नाही टाकून ये. मग ते त्यांचा सपोर्ट, खूप सपोर्ट आहे त्यांचा असं. आणि आता पण सपोर्ट आहे त्यांचा. मग एका कलाकाराला फक्त फॅमिलीकडून सपोर्ट भेटला की ते खुलून जातं जीवन. बरोबर आहे, बरोबर. तू आता सांगितलं की तुझ्या वडिलांनी सुद्धा साथ केली आहे इंदोरीकर महाराजांना, तर मग तुला त्यांना पाहून सुद्धा वाटलं की आपण पण पखवाज वाजवायला पाहिजे? हो, त्यांना पाहून वाटलं. आमचे आजोबा सुद्धा या वारकरी क्षेत्रात चांगलं नामांकित होते आणि वडील सुद्धा आधी त्यांनी साथ केलेली आहे. आता पण त्यांना भजनाची आवड आहे आणि माझ्यासोबत पण ते कंटिन्यू असतात. जर मला कार्यक्रम असला तर मी वडिलांना घेऊनच जातो, कारण की त्यांनी जर माझा संघर्ष पाहिलाय किंवा मी शिकताना जर पाहिलंय तर त्यांनी माझा कुठंतरी कौतुक पण बघितलेलं मला आवडतं. आणि मला पण आनंद होतो की माझ्या वडिलांसमोर मला वाजवायला मिळतंय किंवा ते माझी कला बघतायत. आणि जेव्हा मी वडिलांना घेऊन जातो तर तेव्हा संप्रदायातले महाराज मंडळी सुद्धा गर्वाने त्यांच्याकडे बघतात की कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. बरोबर आहे. आपलं कौतुक आणि अपौतुकाचा वर्षाव होतोय तो आपल्या आई वडिलांनी पाहिला तर त्यांना नक्कीच आनंद होतो. तू आता सांगितलं की तू म्युझिक मध्ये BA करतोय, तर मग तू शिक्षण सुद्धा घेतोय आणि तुला कार्यक्रम वगैरे पण असतात, तर मग तू या सगळ्यांचा समतोल कसा राखतोस? रियाज वगैरे, तर त्याला कसा वेळ देतोस तू ह्या सगळ्या गोष्टींमध्ये? रियाजाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस तर माझी प्रॅक्टिकल आपण जे म्हणतो तसं ते प्रॅक्टिकल मधूनच झालेली आहे. जास्त मी रियाज काय केलेलं नाही, मी हे कबूल करतो. पण जो रियाज करतो मी रोज 2 तास, 1.5 तास, 1 तास मॅक्झिमम मी ट्राय करतो की मी 3 तास रियाजाला बसू शकेल. पण अडचणी येतातच. आता आपण घरीच राहतो तर त्यामुळे 2 तास तर मी कंटिन्यू करतोच. नक्कीच. तर मित्रांनो, आता गप्पांना आपण थोडासा विराम देऊया आणि विजयच्या पखवाजाचा नाद अनुभवूया.
वा, खरंच विजय, तू खूपच सुंदर सादरीकरण केलंयस. तर विजय, वारकरी संप्रदायात आणि विशेषतः इंदुरीकर महाराजांच्या 30पेक्षा अधिक कीर्तनांमध्ये तू त्यांना साथ दिली आहेस. तर मग ती साथ करण्याची संधी आणि तो अनुभव कसा होता? विलक्षण अनुभव होता मॅडम तो. आपण ज्यांना महाराष्ट्रात सेलिब्रिटी म्हणून ओळखतो आणि बरेच लोक कीर्तन संपल्यानंतर त्यांच्या अवतीभोवती गर्दी करतात, तो व्यक्ती जेव्हा आपल्या खांद्यावर हात ठेवतो तेव्हा ती फिलिंग फार ग्रेट असते. आणि आपण म्हणजे मला खरंच आनंद आहे की मी त्यांच्यासोबत वादन केलं आणि ही संधी सुद्धा मला माझ्या गुरूंमुळेच मिळाली. की कधी पण त्यांना कार्यक्रम आला तर ते मला म्हणतात की विजय चल, हा त्यांचा मोठेपणा आहे आणि त्यांच्याचमुळे मला ज्या संधी मिळाल्या त्या भरपूर मिळाल्या त्यांच्यामुळे. वा वा. विजय, कीर्तनात पखवाज वाजवताना आणि स्वतंत्र रंगमंचावर पखवाज वाजवताना यामध्ये तुला काय फरक जाणवतो? फरक असा जाणवतो मॅडम की कीर्तनात जेव्हा आपण साथ करतो तेव्हा आपल्याला समोरच्याला धरून चालायचं असतं. जर कोणी गायन करतंय तर आपल्याला त्याच्याप्रमाणे चालायचं असतं की त्याला पण प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे आणि आपण जे श्रोत्यांना ऐकवतोय ते त्यांना ऐकायला गोड वाटलं पाहिजे. कीर्तन हे असं शास्त्र आहे की आपण जेवण करताना फक्त पोळी नाही खाऊ शकत, तर तसं भाजी, पोळी आणि जे काही डिलाईट असतात स्वीट्समध्ये ते आपल्याला घ्यावंच लागतात. तसं गायन, कीर्तनकार आणि पखवाज या तिघांचा संगम आणि मग जे नामसंकीर्तन तयार होतं त्याला आपण कीर्तन म्हणतो आणि तेच श्रोत्यांना भोवतं. आणि स्वतंत्र वादनात असं असतं की बॅकग्राऊंडला आपल्याला काहीतरी लहरा, टाळ, जालरा वगैरे काहीतरी मिळतं, त्यावरून आपल्याला आपली कला सादर करावी लागते. जसं मी आत्ता वाजवलं सिंगल तसं. आणि आपल्याला कोणी बर्डन नाही टाकत की तुम्हाला हेच वाजवायचंय. जे मनात येईल, जे वाजवतोय ते सोलो परफॉर्मन्स मध्ये होऊन जातं. कीर्तनात असं असतं की समोरच्याला साथ करायची आहे. वा, बरोबर. विजय, असा एखादा कार्यक्रम तुला आठवतो का जो आयुष्यभर तुझ्या लक्षात राहील? आठवतो. अवघं 1.5 वर्ष झालं मला शिकून. तर मला असाच गुरुजींचा फोन आला की आपल्याला इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाला जायचंय. फर्स्ट इव्हेंट होता माझा इंदुरीकर महाराजांसोबत. तेव्हा म्हणजे 1.5 वर्ष जरी शिकून झालं असन तरी माझ्याकडे फारसा असा काही वारकरी कॉस्ट्युम तर होताच, पण त्या टाइमला इतक्या अर्जन्सीमध्ये निघावं लागलं होतं आम्हाला की मी खाली जीन्स आणि वरती कुर्ता असं गेलो होतो. आणि मी खाली बसून कीर्तन ऐकलं स्टेजवर नव्हतो गेलो मी. म्हणजे मला भीती वाटत होती की एवढ्या मोठ्या स्टेजवर कसं जाऊ, काय जाऊ, पण मी खाली बसून कीर्तन ऐकलं. आणि त्यानंतर कीर्तन संपल्यानंतर महाराज खाली बसले आणि मग गुरुजी सुद्धा वर होते. मग इतक्या पब्लिकमध्ये तर मी लहान होतो, मला 6 वर्ष आले शिकून. समजा माझं तेव्हा वय होतं 7वीला होतो मी. तर मग मला भीती वाटली की मग मी वरती गेलो महाराजांकडे गेलो आणि महाराजांनी माझ्याकडे बघितलं आणि मला इशारा केला जवळ येण्यासाठी इशारा केला. म्हटलं महाराज मला बघताय, मी असं मागं बघतोय, मला बघताय, कोणाकडे बघताय. मग महाराजांनी मलाच इशारा केला हे मला समजलं. मग मी महाराजांकडे वळायला लागलो आणि महाराजांनी अशी खाली थाप मारली, म्हणजे आपण बसायला सांगतो ना कोणाला तसं. तर तो क्षण खूप विलक्षण होता की इंदुरीकर महाराजांशेजारी मी बसलो होतो आणि ते फर्स्ट टाइम होतं. त्यानंतर जे कीर्तन झाले ते तर होतेच, पण तो फर्स्ट अनुभव खूप मोठा होता माझ्यासाठी. वा, खूपच छान. विजय, आजच्या तरुणांना पखवाजासारख्या पारंपरिक वाद्याकडे वळण्यासाठी तू काय सांगशील? मी एवढंच सांगेल की आपलीच संस्कृती आहे, आपणच जपली पाहिजे. आणि यात काही लाज वाटण्यासारखं नाही आहे. की बरेच लोक मला पण म्हटले होते मॅडम की काय टाळ कुटण्यात काय भेटणार आहे तुम्हाला, काय वाजवून, काय बोटं फोडून काय मिळणार आहे. पण जे बाकीकडे नाही मिळणार ना ते इथं मिळतं मॅडम. कीर्तनात येऊन, संप्रदायात येऊन तुम्ही एखादी कला जर जपताय ना तर ती खूप मोठी गोष्ट आहे. गाडगे बाबांचं वाक्य आहे की एक तरी अंगी असू दे कला, नाहीतरी कारे फुका जन्मला. तसंच आपण एक तरी कला स्वतःला ठेवली पाहिजे, स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी. जर डिप्रेशन माणूस जे म्हणतं ना की लाफ्टर क्लबला जावं लागतं, तर तुम्हाला लाफ्टर क्लबची गरज पडणार नाही जर तुमच्या अंगात कला असेल तर. बरोबर आहे.
ती कला एक वेगळीच शांतता देते मनाला, हो. सुख देते. तो वेगळाच अनुभव असतो की आपण एखाद्या कला सादर करतो आणि त्याच्यामध्ये आपण असं तल्लीन होऊन त्याच्यामध्ये एकदम समरस होऊन आपण गेलेलो असतो. तो क्षण एकदम भारी असतो. तर विजय, रोजच्या रियाजामध्ये तू नेमका किती वेळ देतोस आणि रियाज करताना कोणत्या गोष्टीची तू विशेष काळजी घेतोस? मी रियाज 2 तास तरी करतो रोज आणि काळजी अशी घेतो की टोनिंग जी आपल्याला साऊंड होतोय तो समोरच्याला पण पटेल का आणि तो कसा येतोय, त्याची ठेवण काय आहे आणि एक नवीन पद्धत आहे. नवीन म्हटल्यापेक्षा आहे ती जुनीच, पण ती यूज केली पाहिजे वादकांनी. ती अशी की आपण वाजवत असताना आता आमचा पखवाज जो आहे ते वाद्य आडवं ठेवून वाजवायचं आहे. तबला आपल्याला दिसतोय की आपण काय वाजवतोय, पण पखवाज आडवा ठेवल्यानंतर आपले बोट कसे पडतायत हे दिसत नाही आपल्याला. तर त्यानंतर आपण पखवाजाच्या अपोजिटला आरसा ठेवून पण बघू शकतो की आपण कसं वाजवतोय. आपल्याला त्या आरशात दिसतंय की आपण काय वाजवतोय. तर एकदम हळू रियाज करून आणि ती बोटांची ठेवण आपण जपू शकतो आणि ती टोनिंग काढू शकतो आपण एकदम प्रॉपर ठेवण असली तर. वा वा, नवीन माहिती आज मला तुझ्याकडून कळाली. विजय, तुझं स्वप्न आहे की संगीत देशातील प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवावं. तर हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुझ्या पुढे काय काय योजना आहेत, म्हणजे काय काय नियोजन आहे, तुला काय करावं असं वाटतंय? सर्वप्रथम मला BA म्युझिक मी त्यासाठीच निवडलंय की जर यदाकदाचित पुढे चालून जर मला अपॉर्च्युनिटी आली की मला शिक्षक बनता येईल संगीत क्षेत्रात, तर ती खरंच गोल्डन अपॉर्च्युनिटी असेल माझ्यासाठी. आणि या महाराष्ट्र गांधर्व विद्यालयाच्या परीक्षा सुद्धा मी देते, तर विशारद जर त्यात पण कम्प्लीट झालो आणि इकडे पण BA म्युझिक MA म्युझिक असलो तर माझ्यासाठी शिक्षक म्हणून एक चांगली अपॉर्च्युनिटी राहील. आणि शिक्षकापेक्षा तर मोठी संधी नाही की आपण विद्यार्थी घडू शकू किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचू शकू. आणि कीर्तनामधून सोलो परफॉर्मन्समधून तर आपण पोहोचवतो आहेच. बरोबर, नक्कीच. शिक्षक नक्कीच हजारो विद्यार्थ्यांना घडवतो आणि ती कला आपोआप तशीच पूर्ण जनमानसांपर्यंत पोहोचत राहते. हो. खूपच छान. तर विजय, शेवटचा प्रश्न आहे की जर पखवाज तुझ्याशी बोलू शकला असता तर तुला काय म्हटलं असता आणि तुला काय वाटतं तो काय म्हटला असता तुझ्याशी? पखवाज जर मला बोलू शकला असता तर तो मला एकच गोष्ट म्हणला असता की भावा थँक्यू, धन्यवाद माझी इतकी काळजी घेतल्याबद्दल. ज्या प्रकारे तू मला सांभाळतोस. ॲक्च्युली मॅडम मी पखवाजाला इतकं सांभाळतो की जसं काय ते लेकरू आहे आमचं. आणि तसंच आमच्या गुरुजींचं वाक्य आहे की पखवाजाला किंवा आपल्या वाद्यांना जेव्हा तुम्ही लेकरांसारखं जपता तेव्हा त्याची कृपा वेगळीच होते. तसंच तो मला हेच म्हणलं असतं की थँक्यू, धन्यवाद मला इतकं सांभाळल्याबद्दल. आणि मी पण तुझ्यावर तेवढीच कृपा करत राहील. जो पखवाज माझ्यावर कृपा करतोय तो मला असंच बोलेल की मी तुझ्या पाठीशी नेहमी उभा आहे, भिवू नकोस. वा वा, खूपच छान. तर विजय, आता आम्हाला अजून एकदा तुझ्या पखवाताचा नाद ऐकायला आवडेल. नक्कीच. वा, किती सुंदर गप्पा झाल्या आणि आता हा कार्यक्रमाचा शेवटही वादनाने आणखीन दमदार झालाय. मित्रांनो, खरंच पखवाजाचा प्रत्येक ठेका म्हणजे परंपरा, भक्ती आणि संस्कृतीचा स्पंदनशील आवाज.
आज विजय संतोष तुपे याच्याशी गप्पा मारताना जाणवलं की वय किती आहे यापेक्षा स्वप्न किती मोठं आहे हे महत्त्वाचं असतं. 6 वर्षांच्या सातत्यपूर्ण रियाजामधून त्यांनी जपलेली कला आणि संगीताबद्दलचं समर्पण प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे. विजय, तुझ्या पुढच्या संगीत प्रवासासाठी रेडिओ देवगिरी परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. तुझ्या पखवाजाचा नाद महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर घुमत राहू ही सदिच्छा आहे. मित्रांनो, आजचा हा कलादर्शन कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तोपर्यंत मी आरजे रसिका घेतेय तुमचा निरोप. तुम्ही कुठे जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ देवगिरी 91.2 FM, वारसा लोकसंस्कृतीचा.